एकटाच मुलगा होता. बापाने सगळंच काही त्याच्यासाठी केलं होतं. कष्ट करणारा बाप पोरग सारखं म्हणायचं, मला 5 तोळ्याची सोन्याची चेन करा आणि एक बुलेट गाडी घ्या. तर बाप म्हणला, अरे यंदा आपली परिस्थिती तशी नाहीये एवढी. एकुलतं एक पोरग होतं, बापाशी बोलायचंच बंद झालं. रोज बाप पोराच्या समोर जायचा, कोडका व्हायचा, पोरग बोलायचं. दसऱ्याच्या दिवशी बाप म्हणला, आपण देवाला अख्ख्या गावाला सोनं देतो. नाही बोलला पोरगा, लहान आहे शेवटी, जाऊ द्या, नाही कळत त्याला, आपण बोलू म्हणून त्याच्या जवळ गेला सोनं द्यायला. मला नाही बोलायचं तुमच्याशी. पोरगा म्हटला, आज सोनं घेऊन आलोय तुला द्यायला, असलं सोनं नको मला तुमचं. बापाने दोन्ही हात पुढे केले. एका हातामध्ये बापाच्या आपट्याची पानं होती आणि एका हातामध्ये अशी मूठ दाबली होती आणि त्याच्यामध्ये 5 तोळ्याची सोन्याची चेन होती. पोराच्या समोर दोन्ही मुठ्या अशा उघड्या केल्या आणि बापाने एवढंच सांगितलं, बाळा, ही चेन आहे ना, ही माणसं तोडते, हा पालाच दिसतोय पण हा माणसं जोडतोय, तुला काय घ्यायचे ते घे, पण हे तुझ्यासाठीच केले. आणि मग त्या बापाने खिशात हात घालून बुलेटची चावी काढली आणि दसऱ्याच्या दिवशी पोराला दिली. बघा बाप काय करतो, कळालं तर बघा. नको त्या लौकिकासाठी, नको त्या गोष्टीसाठी आबोला धरून गेलेला बाप नाही आणता येणार.